लेखक विल्यम शेक्सपियरने एकदा नावात काय आहे असा प्रश्न केला आणि हाच प्रश्न आज नव्याने विचारात घ्यावासा वाटतो. केवळ जित्या जागत्या व्यक्तीचेच नव्हे तर देश, राष्ट्र, साहित्य, चित्रपटातील काही पात्र अशी आहेत ज्यांच्या नामाचं काळाच्या ओघात सर्वनाम झालं, ज्यांचं केवळ नाव घेतलं तरी संपूर्ण चित्र साकार होतं. मग ते नाव इंडिया असो किंवा भारत, डोळ्यासमोर उभा राहतो तो आ सेतू हिमाचलत. नमस्कार, मी स्पर्धक सुकन्या लक्ष्मण देऊळकर कोकण विभागातून बोलतेय. आपल्या समोर विषय मांडतीये इंडिया दॅट इज भारत. प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या देशाला वेगवेगळ्या 7 नावांनी ओळखलं जायचं. त्यातील इंडिया आणि भारत ही 2 नावे जास्त प्रसिद्ध झाली. इंडियाला सिंधू नदीवरून म्हणजेच इंडस वरून इंडिया नाव पडल्याचे सांगितले जाते. तसेच महाभारतातील हस्तिनापूरचा राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा पुत्र राजा भरत याच्या कर्तृत्वावरून भारत नाव पडल्याचेही सांगितले जाते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला नाव काय असावे यावरती संविधान सभेत चर्चा झाली होती. तेव्हा अनेक नेत्यांनी वेगवेगळी नावे सुचवली होती. तेव्हा भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुच्छेदात इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. या एका ओळीतही किती स्वल्पविराम असावेत. भारत शब्द अगोदर की इंडिया अशा छोट्या छोट्या बाबींवर चर्चा करण्यात आली. परंतु अद्यापही देशाच्या नावावरून सुरू झालेलं वादळ शांत झालेलं दिसून येत नाही. कारण नुकत्याच पार पडलेल्या G20 परिषदेदरम्यान मेजवानीचे आमंत्रण देताना राष्ट्रपतींनी प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत अशी संज्ञा वापरली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याची माहिती देत असतानाही भारत असा शब्द वापरण्यात आला. देशातील नामांकित शिक्षण संस्था असणाऱ्या NCERTने देखील त्यांच्या पाठ्यपुस्तकांमधून इंडिया शब्द वगळून भारत वापरण्याचे सूचित केले. हे सर्व पाहता माझ्यासारखा एखादा विद्यार्थी प्रश्नांच्या चक्रव्यूहामध्ये सापडला जातो. काय वेगळेपण असेल या 2 नावात? देशाची संस्कृती, भौगोलिक रचना, इतिहास सगळं काही एकच आहे, मग नावाने फरक काय पडतो? मला सांगा, ज्या ठिकाणी शिक्षणासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी रोज ये जा करणे किंवा तिथे जाऊन राहणे ज्या विद्यार्थ्यांना पालकांना शक्य नाही, तसेच ज्या भागात दळणवळणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही, आरोग्य केंद्राअभावी मैलोनमैल दूर जावे लागते, ज्यांचं राहणीमान साधं सोपं आणि गरीब असून असा शेतकरी, कष्टकरी, वंचित घटक ज्या ग्रामीण भागात राहतो ते ठिकाण म्हणजे भारत का? आणि ज्या ठिकाणी इंग्लिश मीडियमच्या खाजगी शाळा कॉलेजेस आहे, जो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातो, ज्यांचा राहणीमानाचा दर्जा उच्च आहे, ज्या ठिकाणी रेल्वे, बस, नेटवर्कचे जाळे भक्कमपणे विणलेले आहे, असा शहरी नागरिक, धनवंत, नोकरशहा, सत्ताधाऱ्यांचे प्राबल्य असलेले ठिकाण म्हणजे इंडिया का? हा जरी विरोधाभास असला तरी उदारीकरणामुळे शहरी इंडिया आणि ग्रामीण भारत असे बऱ्याचदा समजले जाते. परंतु आर्थिक सुधारणांच्या वाटचालीत ग्रामीण भारत पूर्णपणे अस्पर्शित राहिलेला आहे असे म्हणणे धाडसाचे होणार नाही. कारण आज जर देशाच्या कोणत्याही भागात गेलात तरी हे चित्र बदलताना दिसते आहे. आणि हेच चित्र ग्रामीण भारत आणि शहरी इंडिया एक असल्याचे सांगितले जाते. मंडळी, याही पुढे जाऊन सांगायचे झाले तर देशात एकच संसदीय लोकशाही पद्धती आहे, एकच अर्थव्यवस्था आहे, देशात सर्वत्र सारखीच दिवाळी, नाताळ साजरी केली जाते. देशाच्या उत्तरेस हिमालय तर दक्षिणेस कन्याकुमारी आहे. म्हणजे जे भारतात आहे ते सर्व देखील इंडियात देखील आहे. आणि यावरून असे नक्कीच म्हणता येईल इंडिया दॅट इज भारत. मंडळी, आपण इंग्रजीत इंडिया आणि देशी भाषेत भारत स्वीकारले नसून तर संविधान सभेत सर्वानुमते ठराव मंजूर होऊन इंडिया दॅट इज भारत असे स्वीकारण्यात आले आहे. मंडळी, आज आपल्याला पश्चिमी जग इंडियन म्हणते, उद्या भारतीय म्हणू लागेल. परंतु शब्दांच्या बाबतीतला कथ्याकूट करण्यापेक्षा सरकारने त्यांचे संपूर्ण लक्ष या देशातील सर्वसामान्य माणूस आनंदात, शांततेत कसा जगेल, विकासाच्या प्रगतीपथावर कसा जाईल, देशातील बेरोजगारी, दारिद्र्य, भ्रष्टाचारी नष्ट कशी होईल, देशातील द्वेष कसा कमी होईल याकडे दिले पाहिजे. आणि इंडिया व भारत हे दोन्ही एकच आहे हे देशातील सर्वसामान्य माणसाच्या मनावर आणि देशातील कान्याकोपऱ्यावर कोरलं पाहिजे, एवढाच माफक आशावाद व्यक्त करते आणि विषयाला पूर्णविराम देते. मनपूर्वक आभार.